नमस्कार मित्रांनो, डोंबिवलीकरांची ठाणे व भिवंडी या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढण्याच्या उद्देशाने डोंबिवली लिंक रोड प्रोजेक्ट हा हाती घेण्यात आला। शिवाय याच भागात अप्पर ठाणेसारखे एक नैसर्गिक शहर बसवल्या कारणाने या भागाचे महत्त्व अधिकच वाढू लागले आहे। याच लिंक रोडला ठाणे भिवंडी वायडनिंग प्रोजेक्टला जोडण्यासाठी माणकोलीच्या पुढे लोढाधामजवळ अंडरपास देण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे। या कनेक्टिव्हिटीमुळे डोंबिवली व अप्पर ठाणे ही झपाट्याने विकसित होणारी शहरं नकळत समृद्धी मार्गाशी जोडली जाणार आहेत। पण मात्र हे काम आधीच व्हायला हवे होते। रस्त्यांची कामे बऱ्यापैकी पूर्ण होत असताना आता कुठे या अंडरपाससाठी खड्डे मारले जात आहेत। बीम उभे होतील कधी, ब्रिज बांधून पूर्ण होईल कधी आणि इथून ट्रॅफिक सुरळीत होईल कधी, या सर्व प्रोसेसमध्ये भरपूर वेळ जाणार आहे हे मात्र खरे। आणि तोपर्यंत ट्रॅफिक व धीमी वाहतूक या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागणारच। या कनेक्टर पॉइंटपासून ते टेकडीपर्यंतचा पूर्ण रस्ता हा भराव रचून पूर्ण झाला आहे। फक्त आता सिमेंट बांधकाम बाकी राहिले आहे। माणकोली, ओळी, भाटाळे हा गोडाऊन झोन सर्वात मोठा हब असल्यामुळे ठिकठिकाणी अंडरपास ठेवण्याच्या भानगडीत न पडता थेट टेकडीपर्यंतचा रस्ता उंच भराव देऊन रस्त्याची लेवल मॅनेज केलेली आहे। याचा सकारात्मक दूरगामी परिणाम रस्ते वाहतुकीमध्ये आपल्याला नक्कीच दिसून येईल। आणि त्याच्याच पुढे आपण टेकडी पार केली की रेल्वे लाईनवरील पूल बघायला मिळतो। ही आधीच करावीची कामे नंतर ढकलल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक बघायला मिळते आणि ब्रिजचे काम पूर्ण झाल्याशिवाय ही ट्रॅफिक आटोक्यात येईल असे वाटतही नाही। रोज येथून अप डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना अगदी रोजच तारेवरची इथे कसरत करावी लागते आणि त्यात जर ट्रॅफिकमध्ये अडकलोच तर एक दीड तास असाच वाया जातो। आशा करूयात हेही काम लवकरात लवकर पूर्ण होईल व आपला रोजचा प्रवास सुखकर होईल। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण अंडरपास आणि रेल्वे ब्रिजचे व्हिडिओ फुटेज पाहिले। या कामांच्या बाबतीत काही अपडेट आपल्याला माहिती असतील तर मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता मात्र आपण या व्हिडिओचा करूयात एंड। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।